असफलता हे एक आव्हान आहे, स्वीकार करा. काय कमी राहिली ते पहा आणि सुधार करा. आपल्या सगळ्यात खास व्यक्तीकडून फसवणूक झाल्यानंतर माणसं हवी तशी इच्छा असूनही कोणावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही आणि हेच सत्य आहे. आपण कोणावरही आंधळं प्रेम करू नये. आपलं कोणावर आंधळं प्रेम असणं आपल्याला कधीही पुढे जाऊ देत नाही आणि अधिक प्रेम देखील माणसाला बुद्धिहीन करून टाकतं. मनुष्याचं जीवन केवळ त्याच्या कर्मांवर चाललेलं असतं. जसं कर्म असतं तसंच त्याचं जीवन असतं. खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुमचे विचार, वाणी आणि कृती यामध्ये समानता असते. जीवनात कधीही निराश होऊ नये, कारण कमजोर तुमचा वेळ असतो, तुम्ही नाही. मौन हेच उत्तम उत्तर आहे अशा व्यक्तीसाठी ज्याला तुमच्या शब्दांची किंमत नाही. कोणाविषयी मनात राग धरून ठेवण्यापेक्षा तो लगेच व्यक्त करणं अधिक चांगलं असतं. जसं क्षणभरात जळून जाणं हे दीर्घकाळ सुलभण्यापेक्षा चांगलं आहे. वेळ कधीच थांबत नाही. आज जर वाईट चाललं असेल तर उद्या नक्कीच चांगलं येईल. नेहमी निस्वार्थ भावनेने कर्म करा आणि तेवढंच तुमच्या हातात आहे. अहंकारी माणसाला त्याचा अहंकारच मारतो. जेव्हा कोणत्याही कामात लोभ, बेईमानी, हेवा असेल तेव्हा ते काम ना योग्य असेल ना त्याचे परिणाम फलदायी ठरतील. जो माणूस वाईट प्रवृत्तीचा आहे, ज्याच्या मनात लाभाची भावना आहे आणि जो फारच क्रोधी आहे, त्याच्यासाठी नरकाचे दरवाजे सदैव उघडेच असतात. म्हणजे अशा माणसाला फक्त नरकातच जागा मिळते. मनुष्य सगळं काही हवं असं इच्छितो, पण त्याला सगळं काही मिळू शकत नाही. तुम्हाला जे मिळालं नाही त्यासाठी पश्चाताप करू नका आणि जे तुम्हाला सोडून गेलं त्यासाठी निराशही होऊ नका. वेळ एकसारखा नसतो. आज दुःख आहे तर उद्या सुखही येईल आणि सुखानंतर दुःख येणं स्वाभाविक आहे. म्हणून पूर्ण संयम आणि विश्वास ठेवून आयुष्याचा निर्वाह करायला शिका. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.